बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याची असलेली थेट जलवाहिनी योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। या योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप तारणाने आघाडीने केलाय। या प्रकरणाची आता सीआयडी चौकशीची मागणी होती आहे। कोल्हापूर शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळावं यासाठी आघाडी सरकारच्या काळात 489 कोटींची थेट जलवाहिनी योजना मंजूर झाली। त्यासाठी काळंबावाडी धरणातून कोल्हापूर शहरापर्यंत 49 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्याचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। मात्र या कामावर ठेकेदार आणि सल्लागार कंपनीचा वचक नसल्यानं कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। याची सगळी बाजारभावाने तुलना केली तर ह्या ब्रिजची किंमत 20 ते 22 लाख रुपये होते। अशी ह्या प्रोजेक्टमध्ये टोटल 6 ब्रिज या कामामध्ये आहेत। त्याची टोटल कॉस्टिंग यांनी 20 कोटी रुपये प्रशासन आणि कन्सल्टिंग कंपन्यांनी ठेकेदार यांनी मिळून हे सगळा मोठा दरोडा घातलेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या ठिकाणी उभारलेले लोखंडी साकव दर्जाही नसल्याचं दिसून आलंय। तसंच केवळ 20 लाखांच्या साकवासाठी तब्बल 2.5 कोटी रुपयांचं बिल उचलल्याचा आरोप होतोय। आमचा आम्ही दुर्दैव समजतोय की ज्या लोकांच्यावर विश्वास ठेवून योजना करायचे अधिकार दिले, ज्या कन्सल्टंट लोकांना फी दिली, या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर तुम्ही पारदर्शक काम करा, तर त्या लोकांनी 25 लाख रुपयाच्या वस्तूची किंमत मागणी विरोधी पक्षनेत्यांनी केली आहे। कोल्हापूरच्या जनतेचे जे पैसे आहेत ते असे कुठेतरी वाया जाऊ नयेत म्हणून हे आम्ही सगळं पोलखोल सगळं करणार आहे। आणि हे फक्त सुरुवात आहे। अजून ह्याच्या पुढे जाऊन देखील आम्ही संपूर्णपणे शेवटपर्यंत आम्ही ह्याच्या पाठपुरावा करू आणि आम्ही चौकशीची मागणी करू। दरम्यान या कामाच्या चौकशीचे आदेश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले। थेट पाईपलाईनबद्दल आरोप प्रत्यारोप चाललेले आहे। या विषयामध्ये कमिशनर महोदयांना सूचना दिलेल्या आहेत की यातलं नेमकं सत्य काय आहे याचा एक अहवाल त्यांनी माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करावा। आघाडी सरकारच्या काळात सुरू झालेलं हे काम अजूनही अपूर्णच आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना पाणी कधी मिळणार हा प्रश्न अनुत्तरितच आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।